नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पावभाजी. पावभाजी बनवण्यासाठी 2 मोठ्या आकाराचे बटाटे, 1 सिमला मिरची, फुलकोबी, भिजवलेले हिरवे वाटाणे हे साहित्य घेतलेले आहे. सर्वात प्रथम कुकरमध्ये बटाटे, वाटाणे, सिमला मिरची आणि फुलकोबी घालून घेऊयात. यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊ. हे कुकर थंड झाल्यानंतर ह्या सगळ्या भाज्या आपण घोटून घेऊ. तुम्ही बघू शकता भाज्या ह्या छान शिजलेल्या आहेत. आता वाटण्यासाठी आलं, लसूण, कांदा आणि कोथिंबीरीच्या काड्या, 2 मध्यम आकाराचे टमाटर आणि मसाल्यामध्ये पावभाजी मसाला, लाल मिर्च पावडर, मीठ आणि हळद हे मी घेतलेले आहे. सर्वात प्रथम आपण कांदा, आलं, लसूण हे सगळं आपण मिक्सरला घालून बारीक वाटून घेऊ. आपले वाटण तयार आहे. आता याच भांड्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टमाटर घालून घेऊ आणि त्याची प्युरी बनवून घेऊ. एका कढईमध्ये थोडेसे तेल टाकून ते गरम करून घेऊ. आता यामध्ये तयार वाटण घालून घेऊ व हे छान फ्राय करून घेऊ. मिश्रण हे छान फ्राय झालेले आहे. आता या मिश्रणामध्ये आपण मसाले घालून घेऊ आणि ते सर्व मिक्स करून घेऊ. याच मिश्रणामध्ये आता आपण तयार केलेली टोमॅटोची प्युरी घालून घेऊ व सगळं काही परत मिक्स करून घेऊ. या मसाल्यावर झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घेऊ. झाकण ठेवल्यामुळे भाजीला तेल छान सुटते. आता यामध्ये ह्या शिजवलेल्या भाज्या टाकून घेऊया व परत मिक्स करून घेऊ. भाजीला कलर छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपली पावभाजी तयार झालेली आहे. आता यावर थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊ. एका तव्यावर थोडंसं तेल घालून त्यावर थोडीशी भाजी घालून घेऊया व यावर आपण पाव हे खरपूस भाजून घेऊ. पाव हे मी दोन्ही बाजूने भाजून घेत आहे. आपली पावभाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी हॉटेलसारखी पावभाजी तयार झालेली आहे. यावर निंबू आणि कांदा घेऊन खायला तयार आहे आपली पावभाजी.